ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज सोमवार आहे आणि त्यानिमित्त जी का आपल्याकडे नियमितपणे शिवाभिषेक, पूजा, इतर गोष्टीसाठी जी दक्षिणा पाठवतात त्या मंडळीची शिवपूजा, अभिषेक करण्यात आले. त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली की तुम्ही सुखी, समाधानी, आनंदी राहावं, तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं, अशी ओंकारेश्वर चरणी मी प्रार्थना केली. तर मंडळी, आज मी तुम्हाला एक महत्वाचं सांगणार आहे. ते म्हणजे आपली श्रद्धा, विश्वास, थोडक्यात दवा आणि दुवा याविषयी थोडक्यात मी सांगणार आहे. त्याचं कारण काय आहे की आमच्या गुरु भगिनी दोन्ही बी आहेत. सौभाग्यवती सविता गाडीलकर यांचा मुलगा सोहम यांनी एक मनोकामना पूजा मांडली होती. खूप दिवसापासून करत होत्या त्या मुलाच्या परीक्षा संदर्भात. त्याचा काही समजा अभ्यासामध्ये लक्ष लागावं, त्यानं चांगल्या गुणानं समजा पास हो, काही असेल त्यांची काही मनोकामना होती, ते पूर्ण झालेले आहे. आणि तसेच सौभाग्यवती प्रतिभा महाले म्हणून आहेत ताई, त्यांच्या मुलाच्या संदर्भात दिनाकरच्या लग्नाकरिता त्यांनी पण मनोकामना पूजा मांडली होती. बरेच दिवसापासून करत होत्या त्या. त्यांचीही मनोकामना पूर्ण झालेली आहे. त्याकरता दोन्हीही मनोकामना पूर्ण झाल्यामुळे अजून इतर जणांच्या आहेत, पण त्याचा आपल्याकडे जर अजून डिटेल आलं नसल्यामुळे आपण त्यांची नावं घेऊ शकत नाही. तर ह्या दोन्हींनी समजा मनोकामना पूर्ण झाल्याबद्दल ओंकारेश्वरास मनोकामना पूर्ण शिवपूजा म्हणून जी असते आपल्याकडे पूजा, ती केली गेली आहे आज. तर तुम्हाला या पूजे संदर्भात आणि ह्या मनोकामना ह्याच्याबद्दल थोडंसं सांगतो मी. ज्या वेळेस माणसाचा विश्वास, कोणत्याही व्यक्तीचा ईश्वरावर विश्वास असला तर त्याचं काम लवकर आता उशिरा का पण होतं. पण त्याबरोबरच म्हणतात ना, दवा आणि दुवा, म्हणजे ईश्वर काय करतो, त्या कोणत्याही गोष्टीला एक यश देतो. जे आपण कुठलंही काम करतो त्या गोष्टीला. आता समजा सोहमच्या बाबतीत त्यानं अभ्यास खूप काही केला, त्यानं मेहनत घेतली. ते का असं सहज समजा देवाच्या छान होत असं नसतं. त्यानं स्वतःनंही खूप काही अभ्यास केला असेल, मेहनत घेतली असेल. फक्त त्या गोष्टीला ईश्वराचा आशीर्वाद लाभला, म्हणून त्याच्या मनासारखं, त्याच्या मम्मीच्या मनासारखं झालं थोडक्यात. आणि ह्या आपलं दिनाकरच्या समजा तसाच प्रकार आहे. समजा त्यांचे काही सोयीपणाचे काही व्यत्यय येत असतील लग्नाच्या संदर्भात, ते समजा ईश्वराच्या आशीर्वादाने ते व्यत्यय दूर होऊन त्याचं लग्न झालं. आता मागे माझ्या माहितीने महिना झाला का की बहुतेक. तर शेवटी काय असतं, आपलं कर्म, कर्तव्य हे करावं लागतं. देर हरीण पलंगावरी असं नसतंय. आपण जे काही मेहनत घेतो त्या मेहनतीला, त्या कामाला यश येण्यासाठी ईश्वराची गरज असते, ईश्वराच्या आशीर्वादाची गरज असते. आणि त्याबरोबर आशीर्वाद मिळवण्यासाठी आपली खूप काही श्रद्धा असावी लागते. आता ह्या दोन्हीही भगिनी आहेत समजा, खूप त्यांची श्रद्धा आहे ओंकारेश्वरवर. आणि दोघींनीही दीक्षा घेतलेली आहे पूर्वी, आणि खूप श्रद्धा आणि विश्वास आहे त्यांचा. देवावर त्यांचा विश्वास आहे. त्यांचे समजा वृत्ती आहे ती कशी धार्मिक आहे ते. म्हणजे दैवी शक्तीवर, देवावर खूप विश्वास असल्यामुळे देव त्यांना यश देतो. लक्षात घ्या. कधी नुसतं आपण समजा विश्वास नाही, आपण जरी कितीही काम काही केले आणि विश्वास जर नसेल ना, त्याला अपयश येतं. देवावर श्रद्धा असली पाहिजे, विश्वास असला पाहिजे.
त्यावेळेस आता खूप जण काय करतात, नुसती पूजा मांडतात आणि करायचं म्हणून कसं काय आमचं होत नाही. तुम्ही किती विश्वासानं करताय, ईश्वरावर किती विश्वास आहे तुमचा, हे महत्वाचं असतं. हं? आपल्या मनामध्ये जर देवाविषयी चांगले भाव असतील ना, तर देव नक्कीच तुम्हाला साथ देतो. खूप अनुभव आहे मला या गोष्टीचा. मी आता मनोकामना पूजा काही आता नवीन वगैरे काही सांगतो. खूप मग तर म्हटलं 16-17 वर्ष झाले असतील. ही अशा पद्धतीने कुणी लग्नाच्या संदर्भात कुणी कुठल्याही कामाकरता मनोकामना पूजा मांडतात. आज सोमवारी बऱ्याच जणांनी पूजा मांडलेली आहे. हं? आणि प्रत्येक सोमवारी म्हणतात. आता कुणाला यश उशिरा येतं, कुणाला लवकर येतं, हे ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न येतो. तुम्ही किती विश्वासानं करता, किती मेहनतीनं करता, तुम्ही त्याच्यात किती मन घालता, याच्यावर आधारित हे आपलं काम, काही अडचण दूर होण्याचं कारण असतं. आपण म्हणतो ना, एखादा समजा दगड आहे आणि दगडामध्ये आपण देव पण पाहतो. श्रद्धेनं आपण त्या दगडामध्ये देव बघतो. त्यावेळेस देवत्व दिसतं, देवाची शक्ती जाणीव होते शक्तीची, असं असतं. आपली श्रद्धा पाहिजे. फक्त अंधश्रद्धा करायची नाही. उगं कसेही काही करायचं नाही. विश्वास ठेवायचा आणि विश्वास ठेवून आपलं कर्म, आपले जे काही काम आहे ते करत राहायचं. म्हणजे आपण कुठे समजा आजारी असतो, आजारपणासाठी जरी मनोकामना कुणी करत असेल कुणी, तर दवा काही बंद करायचा नसतो. दवा चालूच ठेवायचा. पण देवाचा आशीर्वाद म्हणतात, दवा आणि दुआ. दवा बी असला पाहिजे आणि दुआही असला पाहिजे, म्हणजे आशीर्वाद ईश्वराचा असला पाहिजे. त्यावेळेस आपलं काम नक्कीच होतं. यात कुठलीही शंका नाही. फक्त आपला विश्वास महत्वाचा असतंय. मी अनेक लोकांनी विश्वासानं काही गोष्टी केल्या, त्यांना साध्य झाले. खूप खूप जणांचे अनुभव आहेत, खूप जणांचे. आणि ते अनुभव ऐकल्यानंतर माझ्याकडे समजा येतात, सांगतात, ते प्रत्यक्ष येऊन भेटतात. मला बरं वाटतं. कारण मला सुद्धा वाटतं ना, तुमचं काय समजा अडचण असेल, समस्या असेल आणि शंभूच्या कृपेनं, त्याच्या आशीर्वादानं ती दूर व्हावी. त्यात आनंद आहे मला सुद्धा. तुम्हाला जसा आनंद होतो ना, तसा मला पण आनंद आहे. आणि मी देवाला प्रार्थना एवढीच करत असतो, देवा मला काही नको देऊ, कारण मला काही आता अपेक्षा राहिल्या नाहीत. काय मला काय अपेक्षा, अन्न वस्त्र आहे बस. काय मला काही पुढचं काही आवश्यकता नाही. तर माझे स्वप्न पण नाहीत की पुढे काही मला हवंय मोठं काही नाही. फक्त मला हवंय की तुझ्या चरणी जन माथा टेकवला, तुझ्यावर जन विश्वास ठेवला, त्याला तू यश दे. हीच मागणं आहे तुझ्याकडे. मी ओंकारेश्वरला एवढंच मागत असतो, तुझ्यावर विश्वास ठेवून, ज्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवून तुझा मंत्र जप, तुझी पूजा अर्चा करतात, त्यांना तू यश दे. एवढंच माझं मागणं. आणि काय अशामुळे देव पण ऐकतो माझं. त्याला माहित आहे, ही स्वतःला कुठं मागतो, इतरांसाठी मागतो. मग द्यायला काहीच अडचण नाही. याच्यात त्याचा स्वार्थ काय नाही. आणि नसूनही माणसाचा स्वार्थ म्हणजे आपल्या कुठल्या गोष्टीत अशा दुसऱ्यासाठी आपल्याला जेवढं काही करता येतं ते करावं. आपला देवानं जन्म दिलेला आहे, या जगामध्ये पाठवलंय, तर समाजासाठी आपण काहीतरी करावं, चांगलं कार्य करावं, जेणेकरून जेवढं आपल्याला जमतं त्यांना योग्य मार्गदर्शन करणं, योग्य मार्ग दाखवणं. आता लोक खूप हुशार आहेत, त्यांना दाखवायची गरज नाही मार्ग असं म्हणतात, परंतु हुशार बी कधी कधी फसतात, जरा आडमार्गाने चालतात. याकरता त्यांना मार्ग दाखवणं गरजेचं असतं. मग यासाठी आपल्याला समजा देवाने एक समजा आपल्या हातामध्ये कार्य दिले की बाबा मार्गदर्शन कर, असं कर, म्हणून मी ते करत राहतो. मी फार मोठं काही करतोय असं बी काही प्रकार नाही. फार मोठं काही नाही. मी 1% सुद्धा मी देवाचं काम करत नाही. खरं सांगायचं म्हणजे एका सडीत एक लोक आहेत करणारे. देवानं एवढा मोठा देह दिलाय, जन्म दिलाय, मला जग दाखवलंय तो,
आणि त्यानं एवढ्या ह्याच्यात म्हणजे त्यानं माझ्या ह्या शरीराची जर किंमत जर ठरवली तर खूप किंमत आहे त्याची. तशीच प्रत्येकाच्या शरीराची किंमत खूप आहे. अहो मी डोळा एक आता डावा डोळा तर समजा माझा जवळजवळ खराबच आहे म्हणा की. माझा उजवा डोळा काम करतोय थोडासा. 50%च काम करतो आणि या 50% डोळा चालू ठेवण्यासाठी आज गेली 3 वर्षापासून मी कितीतरी खर्च केलतो. महिना 2 महिन्याला डोळ्यामध्ये इंजेक्शन घ्यावं लागतं. आता ते समजा तशी किंमत तर इंजेक्शनची खूप आहे. प्रत्येक महिन्यात 13-14 हजार रुपये खर्च येत असतो. काय आता सुविधा अलीकडे सुविधामुळे काही समजा खर्च कमी झालाय माझा तो. तर विचार करा ना, मला ते डोळा चालू ठेवण्यासाठी, डोळा हा चालू ठेवण्यासाठी पुढे खराब होऊ नये त्याचा पडदा, म्हणून मला हे नियमितपणे महिना 2 महिन्याला इंजेक्शन डोळ्यामध्ये घ्यावं लागतं. चालू ठेवणं. मग आज 3 वर्षापासून जर हिशोब लावला, महिन्यातून 2-3 चक्र हाणावं लागतात. आला का डोळा इंजेक्शन द्यायला पाहावं लागतं. त्याचा जर हिशोब लावला, नुसता डोळा दुरुस्तीला थोडं चालू ठेवण्यासाठी मला एवढा खर्च येतो, तर अख्ख्या डोळ्याची किंमत किती असू शकते? मोजमाप करता येत नाही. ईश्वराने एक डोळाच सांगतोय मी तुम्हाला. मग बाकीचं कितीतरी अवयव आहेत मला. हात येतं, पाय येतं, हे मन आहे. शरीरात कितीतरी एखादं समजा खराब काही अवयव झालं थोडा, तर ते दुरुस्त करण्याला किती खर्च येतो. आणि हे फ्रीमध्ये दिलंय ना आपल्याला. एवढ्या गोष्टी आज समजा मार्केटचा हिशोब केल्यानंतर किती खर्चिक गोष्ट हे देहाला दुरुस्त चालू ठेवण्यासाठी कितीतरी खर्च येतो आपल्याला. आणि देवानं ते फ्रीमध्ये दिलेलं आहे, म्हणजे मोफत आपल्याला दिलेलं आहे. आणि एवढं मोफत शरीर देऊन सुद्धा आपण त्याच्यासाठी काय करतो? काहीच करत नाहीत ना हो नियमानं. एवढा देह दिलाय त्या देवाचं मी काय करतो? ते कितीही केलं ते कमीच आहे नियमानं पाहिलं तर. जर विचार केला ना तर खूप कमी ते. म्हणजे त्यानं दिलेल्या देहाच्या मानानं आपण काय करतो असं त्याच्यासाठी? काहीच करत नाही. लय चिल्लर करतो. आम्ही 24 तास एवढ्यात वेळ देऊन सुद्धा आम्ही काही करत नाही. तर आपल्याला तर तेवढा वेळ भेटत नाही. प्रपंच चाललंय आपलं. एवढं मला सांगायचंय याच्यातून की आपलं जे श्वास आहे असं घेतो सोडतो, जर प्रत्येक श्वासागणीस आपण नामस्मरण केलं तरी आपलं जे देवानं दिलेलं हे कर्ज, देहासाठी जे दिलेलं कर्ज आहे ते कर्ज फिटत नाही. लक्षात घ्या. आपण ते करतो का प्रत्येक श्वासागणीस त्याचं नाव घेतो का? नाही घेऊ शकत. मग आपण मरेपर्यंत बी आपलं कर्ज हे फिटतच नाही. एवढं करून सुद्धा तर आपण न केलं तर काहीच होणार नाही ना. त्यासाठी मला एवढंच सांगायचंय, आपल्याला सर्व काही गोष्टी आपल्या सगळ्याच मनासारख्या होत नसतात, सर्वच मनाच्या इच्छा पूर्ण होत नसतात, पण बऱ्या काही बाई होतात, निम्या अर्ध्या होत असतात. पण ते होण्यासाठी, आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी, आपलं काय आपले असेल समस्या दूर होण्यासाठी ईश्वराचं नामस्मरण करणं, ईश्वराची सेवा करणं, ईश्वराची भक्ती करणं हे फार गरजेचं आहे. कारण खूप मोठं कर्ज आहे आपल्यावर. आणि ज्या लोकांना ही गोष्ट कळली तर त्यांना कधी जीवनामध्ये व्यत्यय येत नाही, एवढं लक्षात घ्या. ज्यांना ईश्वराविषयी आहे ओढ, बनावटपणा दाखवून नाही चालत. आतल्या मनातून त्याच्यावर श्रद्धा ठेवून जर केलं तर आपल्याला कधीच अपयश येत नाही. आलं तरी ते दूर होतं आणि आपल्या इच्छा, मनोकामना हे पूर्ण होत राहतात. फक्त विश्वास पाहिजे. आणि हे विश्वास येण्यासाठी त्यासाठी चांगला गुरु लागतो ईश्वर भक्तीमध्ये लागण्यासाठी. तर असं मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं. आज ह्या ताईंच्या, दोघीही ताईच्या मनोकामना पूर्ण झाल्या आणि त्यांची मनोकामना पूर्ण शिवपूजा ओंकारेश्वरास आज अभिषेक करून पूर्ण केली. तर तुमचीही मनोकामना पूर्ण व्हावी. तुमच्या काही इच्छा असतील त्या पूर्ण व्हाव्या आणि
तुम्ही सुद्धा ओंकारेश्वरच्या शिवाभिषेक पूजा करायला यावं अथवा कराव्या, एवढीच मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि तुम्हाला मी तुमच्यासाठी एक सूचना देतो की तुम्ही एक विश्वास ठेवून जी मनोकामना पूजा करतात ते करत राहा. नियमितपणे एक ना एक दिवस तुमची मनोकामना पूर्ण होईल, अशी मी ओंकारेश्वर परत एकदा प्रार्थना करतो आणि हा कार्यक्रम इथेच थांबवतो. ओम नमः